नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। धान गिरणीच्या राख व धुळीमुळे आरोग्य धोक्यात, प्रदूषण रोखण्याची मागणी। ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार ग्रामपंचायतीचे तहसीलदारांना निवेदन। धान गिरणीतील कोंडा कुकुसाच्या धुळासह जळीत राख व धूळ गावामध्ये मोठ्या प्रमाणात पसरत आहे, त्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे। त्यामुळे या संदर्भात येथील त्रस्त नागरिकांच्या प्राप्त लेखी तक्रारीच्या अनुषंगाने स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून हे प्रदूषण थांबविण्याच्या आशयाचे निवेदन 9 डिसेंबर रोजी लाखांदूर तहसीलदारांना देण्यात आले। हा प्रकार लाखांदूर तालुक्यातील पाऊंगाव येथील साईगंगा राईस कारखान्याचा आहे। प्राप्त निवेदनानुसार तालुक्यातील पाऊंगाव येथे गावालगत साईगंगा धान गिरणी आहे। या धान गिरणीत सद्यस्थितीत मिलिंगचे काम सुरू आहे, मात्र या मिलिंग दरम्यान कारखान्यातील जळीत राख व धूळ गावामध्ये मोठ्या प्रमाणात पसरत आहे। या कारखाना परिसरातील ग्रामस्थांच्या घरात सुद्धा ही धूळ आणि राख घुसत असून त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही। शिवाय ही धान गिरणी रस्त्यालगत असल्याने प्रवाशांना सुद्धा याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या धूळ राखीच्या प्रदूषणामुळे येथील ग्रामस्थांचे जगणे असह्य झाले असून कुटुंबियांमध्ये श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे या त्रासाला कंटाळून अखेर ग्रामस्थांनी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी तक्रारीतून हे प्रदूषण थांबवण्याची मागणी केली होती। या तक्रारीच्या अनुषंगाने स्थानिक पाऊंगाव ग्रामपंचायत तर्फे 25 नोव्हेंबरच्या सभेत ठराव सुद्धा घेण्यात आला असून या संदर्भात लाखांदूर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून हे प्रदूषण थांबवण्याची मागणी केली आहे। सदर धान गिरणीच्या धुळीमुळे होणाऱ्या त्रासाच्या अनुषंगाने ग्रामस्थांच्या तक्रारी ग्रामपंचायत प्रशासनाला प्राप्त झाल्या। ग्रामस्थांच्या या तक्रारीच्या अनुषंगाने पाऊंगावचे सरपंच संदीप कोरे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी तथा गावातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी परिसरात होत असलेल्या धुळीची पाहणी सुद्धा केली। या साईगंगा राईस कारखान्यातून निघणाऱ्या धुळीचा त्रास येथील नागरिकांना आहेच, शिवाय याच कारखान्यातून निघणारे दूषित पाणी गावालगत असलेल्या नाल्यामध्ये सोडले जाते। त्यामुळे गावातील जनावरे हे दूषित पाणी पिल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे धूळ रोखण्याच्या उपाययोजनेसोबतच या दूषित पाण्यासंदर्भात संबंधितावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी सुद्धा निवेदनाच्या माध्यमातून केली आहे।